महावार्ता लाईव्ह मध्ये स्वागत आहे। खेड तालुक्यातील राजकीय भूकंप, दिलीप मोहिते पाटलांना धक्क्यावर धक्के, निष्ठावंतांनी सोडली साथ। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आलाय। माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांना सातत्याने राजकीय धक्के बसतात। त्यांचे निष्ठावंत समर्थक एकामागून एक त्यांची साथ सोडत असल्यानं मोहिते पाटलांच्या राजकीय वर्तुळात खळबळ आली। खेड तालुक्यातील राजकारणात मोठे बदल होत असून विद्यमान आमदार बाबाजी काळे यांची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। खेड तालुक्यातील राजकारण नेहमी चर्चेत राहिले। 2024च्या विधानसभा निवडणुकीत दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव झाल्यानंतर त्यांच्या गटात अस्वस्थता निर्माण झाली होती। विधानसभा निवडणूक होऊन 11 महिन्यांच्या कालावधीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे वारे वाहू लागलेत। अनेक इच्छुक तयारीलाही लागलेत। निवडणुकांचे पडघम सुरू असताना मोहिते पाटील यांचे जवळचे सहकारी विरोधकांच्या गोटात सामील होत आहेत। यामुळे मोहिते पाटलांच्या कट्टर समर्थकांची फळी कमी होत चालली आहे। तालुक्यातील विविध गावांमध्ये याबाबत चर्चाही सुरू आहे। निवडणुकीच्या निकालावर याचा काय मोठा परिणाम होणार हे निकालांती स्पष्ट होईल, यात शंका नाही। मोहिते पाटलांना सर्वात मोठा धक्का बसला तो त्यांचे निष्ठावंत व कट्टर समर्थक असलेले खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक कैलास लिंभोरे यांच्याकडून। पाईट येथे नुकत्याच झालेल्या एका राजकीय मेळाव्यात लिंभोरे यांनी विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्या पत्नी वैशाली काळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे नेते तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांच्यासोबत व्यासपीठावर स्थान घेतलं। या मेळाव्यात लिंभोरेंनी आपल्या भाषणात मोहिते पाटलांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या अतुल देशमुख यांची जोरदार स्तुती केली। याशिवाय लिंभोरेंनी एक महत्त्वपूर्ण विधान करत म्हणाले, तालुक्यातील संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित पवार गट महापरिवर्तन आघाडीच्या मागे उभा राहणार आहे। मी जरी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असलो तरी आमची राष्ट्रवादी काँग्रेस सर्वच्या सर्व या महापरिवर्तन आघाडीच्या मागे उभे राहणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो। धन्यवाद। हे विधान मोहिते पाटलांना थेट शह देणारं असून लिंभोरेंनी मोहिते पाटलांची साथ सोडण्याची चर्चा आता तालुकाभर पसरली आहे। लिंभोरे हे मोहिते पाटलांचे जवळचे सहकारी म्हणूनही ओळखले जातात। त्यांनी खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या पॅनलमधून यश मिळवलं होतं। आता त्यांच्या या भूमिकेमुळे मोहिते पाटलांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट होत आहे। मोहिते पाटलांना आणखी एक धक्का बसला तो खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक जयसिंग भोगाडे यांच्याकडून। भोगाडे हे देखील मोहिते पाटलांच्या पॅनलमधून निवडून आले, मात्र आता ते आपल्या सुनबाई दीप्ती भोगाडे यांच्या उमेदवारीसाठी मोहिते पाटलांची साथ सोडत असल्याचं दिसून येत आहे। त्यांनी सुनबाई दीप्ती भोगाडे यांना वापगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी ते तीव्र इच्छुक आहेत। विशेष म्हणजे भोगाडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, असं भोगाडे यांनी एक अनौपचारिक चर्चेत सांगितलं होतं। मोहिते पाटलांचे शिलेदार आता आमदार बाबाजी काळे यांच्या गोटात सामील होत असल्यानं काळेंची राजकीय ताकद वाढत चालली आहे। भोगाडे यांच्या या निर्णयामुळे मोहिते गटातील इतर संचालक आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील अस्वस्थता आता पसरली आहे। विद्यमान आमदार बाबाजी काळे यांच्यासाठी हे बदल फायद्याचे ठरतात। 2024च्या विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटलांना पराभूत करून काळे यांनी खेड आळंदी मतदारसंघाचे ते आमदार झालेत। आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोहिते पाटलांचे निष्ठावंत काच साथ सोडत आहेत असा प्रश्न असून आमदार काळे देखील सावध भूमिकेच्या पवित्रात आहेत। आगामी तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे नागरिकांमध्ये चर्चेची गुऱ्हाळे सुरू आहेत।